पुणे विभागाची विभागीय बैठक आज या ठिकाणी आम्ही संपन्न केली। यापूर्वी साधारणपणे ज्या काही आढावा बैठका आपण घेत होतो त्या जिल्हाधिकारी आणि CEO यांच्या स्तरावरच व्हायच्या, पण आम्ही नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि तालुका लेवलवरचे जे अधिकारी आहेत, तहसीलदार असतील, PDO असतील, कृषी अधिकारी असतील, अशा सगळ्यांचा आढावा हा तालुकाशा आम्ही त्या ठिकाणी घेतो, ज्या माध्यमातून जर आपण जिल्ह्याचा घेतला तर जिथे कमी काम आहे जिथे जास्त काम आहे यांचं काम ॲव्हरेज आउट होतं आणि म्हणून तो नीट आढावा होत नाही, म्हणून तालुकाशा याचा आढावा आम्ही घेण्याची नवीन पद्धती सुरू केली आहे। त्यानुसार आज आढावा आम्ही घेतला। याच्यामध्ये विशेषतः जलयुक्त शिवार ही जी काही योजना आहे या योजनेमध्ये पुणे विभागामध्ये अतिशय उत्तम काम झालेलं आहे आणि आपण 905 गावं जी काही 15-16 मध्ये घेतली होती त्याच्यापैकी 871 गावांमध्ये म्हणजे 96% गावांमध्ये 100% कामं पूर्ण झाली आहेत आणि त्या गावांमध्ये पूर्ण आपण ज्याला वॉटर न्यूट्रल म्हणतो तशी वॉटर न्यूट्रल ही गावं आपण करू शकलो आहोत। 26 गावं राहिली आहेत जी पावसाळा संपल्याबरोबर ती पूर्ण होतील आणि मग पुढच्या वर्षीची गावं जी आहेत ती देखील सुरू होतील। त्याच्यामध्ये नाला काठ स्थिरीकरण असेल किंवा जे पुण्याने चांगलं केलं आहे, सोलापूरने कंपार्टमेंट बंडिंगचं काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं आहे आणि विहीर पुनर्भरण अतिशय उत्तम काम केलं आहे। साताऱ्याने ओढाझोड प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे केला आहे। सांगलीने अग्रणी नदीचा प्रकल्प चांगला केला आहे आणि कोल्हापूरमध्ये कळंबा तलाव लोकसहभागातनं गाळा काढण्याचं काम हे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी झालं आहे। यामध्ये जवळजवळ सगळ्या तालुक्यांमध्ये अतिशय चांगलं काम हे जलयुक्त शिवारच्या अंतर्गत झालेलं आहे। याचा जर आपण एकूण विचार केला तर ज्याला आपण जी काही सिंचन क्षमता त्यातनं जी तयार झालेली आहे, एक सिंचनाचा जर विचार केला तर जवळपास या ठिकाणी 6,45,000 हेक्टर युक्त सिंचन करू शकेल एवढे पाणी साठे ते आता या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि 2 वेळा सिंचनाचा विचार केला तरी देखील 1,55,866 हेक्टर एवढं सिंचन आपण देऊ शकतो। एवढे पाण्याचे साठे या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत। 16-17 मध्ये 825 गावं ही नव्याने जलयुक्त शिवारच्या अंतर्गत घेण्यात आलेली आहेत। 825 गावांमध्ये कामं सुरू झालेली आहेत आणि वेगवेगळ्या स्तरांवर ही कामं या ठिकाणी आहेत। ही कामं देखील वेळेत पूर्ण होतील। मागेल त्याला शेततळ ही जी काही योजना आपण घेतली होती, या योजनेमध्ये विभागाला लक्ष्यांक दिला होता 5,287चा, पण एकूण तांत्रिक म्हणजे अर्ज जास्ती आले त्यामुळे त्या अर्जांना आम्ही मान्यता दिली। एकूण तांत्रिकदृष्ट्या जे काही योग्य शेतकरी त्यातले लक्षात आले ते 9,506 आणि त्यातल्या जवळजवळ 5,659चे कार्यारंभ आदेश हे दिलेले आहेत। 1,697 कामं पूर्ण झालेली आहेत। उर्वरित कामं ही आता पावसाळ्यामध्ये कामं होत नाहीत, पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी कामं होतील। याच्यामध्ये विशेषतः सगळ्या जिल्ह्यांनी उत्तम काम केलेलं आहे आणि जे काही अनुदान दिलं आहे ते जवळजवळ पूर्णपणे त्या ठिकाणी वापरलेलं आहे। सिंचन विहिरींच्या संदर्भात जी काही एकूण विहिरींची मंजूर संख्या होती ती 22,667 होती। यापैकी 19,291 पूर्ण केलेले आहे आणि 2,621 या प्रगतीपथावर आहे। म्हणजे एकूण जे टार्गेट होतं त्याच्या 85% विहिरी सिंचन विहिरी या आता या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षीचं 4,000चं उद्दिष्ट हे पुन्हा आता नव्याने आपण या ठिकाणी केलेलं आहे। कृषी पंपाच्या ऊर्जितीकरणामध्ये 15-16 मध्ये जो काही 31/3/2015 पर्यंतची परिस्थिती होती, जे पेड पेंडिंग होते ते होते 40,112। त्या 40,112 पैकी 38,476 लोकांना विद्युत कनेक्शन देण्यात आलेलं आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात हे विद्युत कनेक्शन दिले आहेत। पुन्हा आता तेवढेच अर्ज आमच्याकडे नव्याने यावर्षी आलेले आहेत आणि जवळजवळ आता 45,000 अर्ज पुन्हा पेड पेंडिंग मध्ये आलेले आहेत।
याला जवळजवळ 1000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. 1600 कोटी रुपयाचं एकूण नियोजन आम्ही केलेलं आहे. ते 1000 कोटी रुपये देखील आम्ही त्याला देतो आणि हे देखील वेळेत पूर्ण करण्याचं काम हे या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. त्यासोबत शौचालयाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की आपण स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आज महाराष्ट्र हा देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जवळजवळ 8,500 ग्रामपंचायती या आपल्या हागणदारी मुक्त झालेल्या आहेत आणि त्यातल्या 3000 ग्रामपंचायती या पुणे विभागातल्या आहेत. त्यामुळे पुणे विभाग याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि साधारणपणे मार्च 2017च्या आधी पुणे विभागातले 4 जिल्हे हे हागणदारी मुक्त होतील. एक जिल्हा ऑलरेडी झाला आहे, अजून 3 जिल्हे होतील. केवळ सोलापूर हा जिल्हा राहील आणि सोलापूर जिल्हा देखील त्याला 1 वर्ष अजून अधिकचा लागेल, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून बरंच काम या संदर्भातलं बाकी आहे. पण एक गोष्ट मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 4 लाख शौचालय या ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत. म्हणजे जर आपण या कार्यक्रमाचा चिपच्या प्रगतीचा जर विचार केला तर गेल्या 5 वर्षात जेवढी शौचालय बांधण्यात आली त्यापेक्षा जास्त शौचालय एका वर्षात बांधली आणि आता अजून 4 लाख शौचालय बांधणं बाकी आहे. अजून 4 लाख बांधले म्हणजे पूर्ण विभाग हा निर्मूल होईल. त्या 4 लाखापैकी 2 लाख हे सोलापूर जिल्ह्यातले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला थोडासा अधिक वेळ लागतोय, पण 4 जिल्हे त्याच्या आधी हे जे काही आहेत ते होऊन जातील. आणि याच्यामध्येही विशेषतः सातारा जिल्हा जो आहे याच्यामध्ये आतापर्यंत 1406 आणि 1495 ग्रामपंचायती या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना जी आहे या योजनेच्या अंतर्गत 15,055 कामांना मंजुरी दिली होती घर बांधण्याकरता आणि त्यातल्या 13,409 कामं सुरू झाली. त्यांना पहिला हप्ता दिलेला आहे, म्हणजे 89% कामं ही आपण सुरू केलेली आहेत. जवळजवळ 47% लोकांचा दुसरा हप्ता देखील देऊन झालेला आहे आणि साधारणपणे 31 डिसेंबर पर्यंत ही कामं सगळी पूर्ण करावी असं आपण सांगितलेलं आहे. यातही जर आपण बघितलं तर अनेक वर्षानंतर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण हे घर बांधण्याचं काम सुरू केलं आहे आणि याच्यामध्ये काही सुधारणा आम्ही केल्या. विशेषतः ज्याच्याजवळ जमीन नसेल गावामध्ये त्याला जमीन घेण्याकरता पूर्वी 10,000 रुपये मिळायचे, आता 50,000 रुपये आपण देतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ती जमीन आपण देतो. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब करता तर आपण सांगितलंय की कुठल्याही प्रकारचं त्याला काही सिलिंग ठेवलेलं नाही, त्याला कुठलाही लक्षांक ठेवलेलं नाही. जेवढा निधी लागेल तेवढा निधी आपण त्या ठिकाणी देतो. त्यासोबत आपण या सगळ्या कामांकरता जवळजवळ 800 मला असं वाटतं 800 कंत्राटी इंजिनियर्सची नियुक्ती आपण या ठिकाणी काही केलेली आहे आणि काही करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे या प्रोग्राम हा जो काही आपला घरकुलांचा प्रोग्राम होता याला इंजिनियर्स उपलब्ध नसल्यामुळे एस्टिमेट बनवणं असेल, बिलं बनवणं असेल, हे काम व्हायचं नाही म्हणून हे ठप्प होतं. त्याकरता 800 जागा आपण तयार करून त्या देखील इंजिनियर्सच्या माध्यमातून या कामाला मोठ्या प्रमाणात गती ही आपण देण्याचं काम केलेलं आहे. यात काही तालुके जे मागे आहेत त्यांना काम पूर्ण करायला सांगितलंय. त्यासोबत विशेषतः सेवा हमी कायदा जो आहे, आपण राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट जो तयार केला, या कायद्याचा आम्ही प्रत्येक बैठकीमध्ये आढावा घेतो. तर याच्यामध्ये पुणे विभागामध्ये जो काही आढावा याच्यात घेतला आहे त्याच्यात 8,10,258 एवढे अर्ज आले होते. त्यापैकी 8,08,096 एवढे अर्ज वेळेत निकाली निघाले. म्हणजे जवळजवळ 99% हा रेट आहे. आणि जे निघू शकले नाही किंवा ज्याच्यामध्ये लोक सॅटिस्फाईड नाही आणि म्हणून अपीलमध्ये गेले अशी संख्या जी आहे ती 1031 आहे. त्यातलेही 496 हे निकाली निघाले. त्यामुळे कायद्याच्या अंतर्गत लोकांना अत्यंत मोठ्या प्रमाणात याचा फायदा झाला. सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत म्हणजे हे जे काही सर्टिफिकेट्स वगैरे सगळ्या गोष्टी असतात याच्यामध्ये तर जवळजवळ 100% परफॉर्मन्स आहे. 19,92,670 अर्ज
ते प्राप्त झाले आणि ते सगळे वेळेत निकाली काढलेले आहेत. त्याच्यामुळे राईट टू सर्व्हिसेस ऍक्टच्या अंतर्गत चांगली व्यवस्था ही या ठिकाणी उभी राहिली आहे. एक आपण महसूल रेकॉर्ड जे आहे ते सगळे अपडेशन त्याचं करतोय. त्या संदर्भात देखील आम्ही सगळा आढावा घेतलाय. विशेषतः ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी ही सगळीकडे मिळावी, वर्कस्टेशन तयार झाले आहेत, याकरता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये काही जिल्ह्यांनी चांगलं काम केलं, विशेषतः कोल्हापूरने आणि सांगलीने चांगलं काम केलं आहे. इतर जिल्हे त्यात थोडे मागे आहेत, त्यांना देखील सांगितलं की आता त्यांनी तात्काळ हे काम पूर्ण केलं पाहिजे. आपण यावर्षी पीक कर्जाच्या संदर्भात 80% शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला होता. त्यामध्ये सोलापूर वगळता बाकी सगळ्या ठिकाणी चांगले त्याची अंमलबजावणी झाली आहे. सोलापूर आपल्याला माहिती आहे की रबीचा जिल्हा असल्यामुळे खरीपात तिथे 55%च आपल्याला आता दिसतं, पण रबीचा नंतर तिथे 80%च्या वर आपण हे काम करू शकू. या सगळ्या फ्लॅगशिप स्कीम्सचा आढावा या ठिकाणी हात घेतल्यानंतर विभागामध्ये जे एकूण काम झालेलं आहे ते चांगलं काम झालेलं आहे. मी त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदनही केलं. पण जे तालुके मागे राहिले त्या तालुक्यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे अशा प्रकारचे निर्देश त्यांना दिले आहेत. साधारण मगाशी तुम्ही विचारलं उत्तर दिलं. तर या अनुषंगाने केलेले साधारणपणे अडथळे म्हणजे खरं तर आता तिथे ऐकताना की अटी शर्ती अंमलबजावणीच्या साठी असलेल्या अटी शर्ती असतात किंवा भौगोलिक परिस्थिती आहे, हवामान आहे, यात त्याप्रमाणे तंत्रज्ञानाचा सपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी अडथळे ठरत आहेत. आणि मग निधी कुठे आला नाही, म्हणजे MSATLचा विषय जर सोडला तर कुठे निधीचा विषय आला नाही. तर या सगळ्या लोकांना या आव्हानावरती किंवा या अडथळ्यांवरती मात करून गतिमानता अधिक, म्हणजे तुम्ही त्या बाबतीत समाधानी आहात, ही गतिमानता कशी वाढवते? चांगलं आपण सांगितलं. पहिल्यांदा तर आपण तिथे होता तर आपल्या लक्षात आलंच आहे की निधी कुठे निधी आम्ही पूर्ण दिलेला आहे विभागामध्ये. अडचणी छोट्या छोट्या त्याचे निराकरण आम्ही केलं आहे. काही ठिकाणी लँड होल्डिंगच्या अडचणी आहेत, तर त्या ठिकाणी 4 शेतकऱ्यांना एकत्रित करून आपल्याला विहीर देता येईल असं सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी विहिरी होऊ शकत नाही तिथे शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण त्यांना परवानगी दिली आहे. आणि मी त्यांना हे सांगितलं की टार्गेट पूर्ण करण्याकरता ज्या अडचणी येतात त्या अडचणी आम्हाला सांगा, आम्ही त्या अडचणी दूर करू. आपण वेगवेगळ्या GRच्या माध्यमातून, म्हणजे आता मी सगळ्या विभागांच्या बैठका घेतोय, त्या विभागांमध्ये ज्या ज्या अडचणी तिथले अधिकारी सांगतात तात्काळ आम्ही त्याच्या संदर्भात निर्णय घेतो. 2 विभागांमध्ये तर बैठक संपायच्यात आम्ही GR काढतो. आता इथे तसे GR काढण्याला कुठलाच विषय आला नाही, कारण ज्या मागण्या त्यांनी केल्या त्या सगळ्या आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी अलाउन्स केलेल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना आमचं हेच सांगणं आहे की पैशाची कमतरता नाही आहे. जो काही म्हणजे आवश्यक आहे तो निधी दिलेला आहे. अडथळे असतील तर आम्हाला सांगा, आम्ही ते दूर करू. पुणे एअरपोर्ट सर, पुणे एअरपोर्टच्या संदर्भात पुरंदरची जी जागा एअरपोर्ट अथॉरिटीची टीम 2 वेळा येऊन पाहून गेली. 4 दिवसापूर्वी त्यांनी पत्र देऊन त्या जागेचा अप्रुव्हल दिलेला आहे आणि त्यांनी हे मान्य केलं आहे की ही जागा सुटेबल आहे, या ठिकाणी एअरपोर्ट करता येईल. त्यामुळे आता त्या जागेवरची पुढची कारवाई ही आता आम्ही सुरू करतो आणि लोकही सकारात्मक आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वर्षाचा पुणे एअरपोर्टचा जो मुद्दा आहे पुढची कारवाई करणे पुढचा टप्पा काय पुढची कारवाई काय आहे? पुढची असं आहे की आता एअरपोर्टची जागा निश्चित झालेली आहे. आता त्याचे सगळे मॉडेल जे आहेत ते आता आम्ही तयार त्याचे एक टाइमलाईन आम्ही तयार. याकरता आता पहिल्यांदा ही जागेचं त्यांनी अप्रुव्हल दिलं असल्यामुळे MADCची बोर्ड मिटिंग घेऊन त्या बोर्ड मिटिंगमध्ये त्याला आम्हाला द्यावं लागेल. ही बोर्ड मिटिंग आम्ही येत्या 8 दिवसामध्ये लावलेली आहे, शेड्यूल केलेली आहे. एकदा त्याच्यामध्ये अप्रुव्हल दिलं की मग किती रिहॅबिलिटेशन आहे, त्याला पॅकेज काय आहे, किती टाइमलाईन आहे, DPR कधी तयार करायचा, काम कधी करायचं, या सगळ्या गोष्टींचं त्याच्यानंतर त्याचं नियोजन होईल. आज त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की जागाचं अप्रुव्हल मिळालेलं आहे आणि लोकांचा बऱ्यापैकी त्याला साथ आहे, समर्थन आहे.
कुठली वाघापूरची की पिसरवीची 2 जागा पाहिजे होते आता मला एवढं डिटेल बापू आहेत. About Pune Airport, the team of Airport Authority of India visited a site at Purandar twice, and now they have approved the site. They have given us a letter through which they have given principal approval to the site. Now, several surveys are needed to be conducted. We will conduct those surveys. We will take up this matter in the board meeting of MADC. Once MADC approves it, then all other nitty-gritties will be covered. उरणच्या संदर्भात People are very cooperative, and most of the people have welcomed the. सर उरणच्या संदर्भात काय येतं आता? उरणच्या संदर्भात सगळ्या सेंट्रल एजन्सीजने, स्टेट एजन्सीजने मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे. पडताळणी करण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे. त्यासोबत ज्यांनी ही माहिती दिली होती त्या मुलीचे इंट्रोगेशन देखील अधिक माहिती मिळते का या संदर्भात करण्यात आलेलं आहे. अद्याप तरी जे काही एजन्सीजचं मत आहे त्याच्यामध्ये जी काही मिळालेली माहिती आहे ती काही कोरॅबोरेट होत नाही. पण तरी देखील कुठलीही शंका राहू नये, सगळ्या शक्यतांचा विचार असला पाहिजे या दृष्टीने ऑपरेशन आज दिवसभर केलेलं आहे. स्केचेस काही तयार केलेले आहेत, ते काही कोणाशी जुळतात का हे पाहण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि सगळ्या एजन्सीज अतिशय अलर्टवर काम करत आहेत. मला या निमित्ताने केवळ नागरिकांनाही अपील करायची आहे की कुठलीही घाबरण्याची स्थिती याच्यामध्ये नाही, पॅनिक होण्याची स्थिती देखील नाही. अबंडंट कॉशन म्हणून आपल्याला जर एखादी माहिती मिळाली तर त्या माहितीवर तातडीनं ऍक्ट केलं पाहिजे. या दृष्टीनं सगळ्या एजन्सीज ऍक्शनमध्ये आलेल्या आहेत. कारण काही शाळांनी सुट्ट्या देऊन टाकल्या, काही आवश्यकता नव्हती. असं करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. जिथे कुठलेही ऍक्शन घेण्याची आवश्यकता राज्य सरकार निश्चितपणे सांगेल की काय केलं पाहिजे. कालही आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं. आणि आज नेव्ही असेल, NSG असेल, ATS असेल, कोस्टगार्ड असेल, अशा सगळ्यांनी सर्व प्रकारची प्रिकॉशन घेऊन सर्व प्रकारची पडताळणी याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या संदर्भात कुठेही घाबरण्याचं कारण नाही आहे. दुसरं मला एक विनंती या निमित्ताने याच घटनेपुरतं करायची नाही तर ओव्हरऑल करायची आहे की अनेक चॅनल्सवर या घटनेच्या निमित्ताने आपले महत्वाचे इन्स्टॉलेशन्स कुठे आहेत हे दाखवणं चाललं होतं की बाबा इथे हे मिलिटरीचं आहे, इथे हे यांचं आहे, इथे ते त्यांचं आहे, हे महत्वाचं आहे, हे टार्गेट असू शकतं. तर मला असं वाटतं की हे काही देशहितामध्ये नाही आहे. त्यामुळे थोडा याच्या बाबतीत रेस्ट्रेंट हा असला पाहिजे. म्हणजे कोणीही महत्वाचे इन्स्टॉलेशन आपल्याला माहिती असले तर देखील ते दाखवू नये. जो काही लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे तेवढी माहिती पोहोचवणं हा तुमचा अधिकार आहे. ती माहिती प्राप्त करून घेणं हा जनतेचा अधिकार आहे. आता स्थितीत कुठल्याही पॅनिकची नाही. मंगलामध्ये छगन भुजबळांना भेटला. आता मराठा मोर्चे सुरू आहेत राज्यभरामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर त्याला ओबीसी करून व्हायचं आणि त्याच्यात पंकजा मुंडे जाऊन भेटतात. काय नाशिकमध्ये पण काहीतरी आता एक मोर्चा परत व्हायचा आहे. उरण में जो कुछ कथित आतंकवादी या उस प्रकार की गतिविधि कर सकते हैं ऐसे लोग जो देखे गए थे, उनके बारे में सेंट्रल एजेंसीज और स्टेट एजेंसीज ने बड़े पैमाने पर पड़ताल की है. नेवी, कोस्ट गार्ड, NSG, महाराष्ट्र ATS, पुलिस, ऐसे सभी लोगों ने सब प्रकार के इसमें जो कार्य करना चाहिए वो कार्य किया है. जो इन्वेस्टिगेशन किया जाना चाहिए वो इन्वेस्टिगेशन किया है. जो जिसने इन्फॉर्म किया था उस लड़की के साथ भी बातचीत हुई है. कोलैबोरेशन कहीं पर भी नहीं हो पा रहा है. फिर भी इस प्रकार की बात जब समझ में आती है या ध्यान में आती है तो उसको नजरअंदाज नहीं किया जा सकता. और इसलिए सारे ऑपरेशंस ये कल से जारी है. जो कुछ वर्णन किया था उस वर्णन के आधार पर कुछ स्केचेस तैयार करने का भी प्रयास किया गया है. ऐसे कोई लोग दिखाई देते हैं क्या, ये भी प्रयास किया गया है.
लेकिन अभी तक इसका कोई कोलैबोरेशन हुआ नहीं। इस मामले में मैं इतनी अपील करना चाहता हूं कि घबराने की कोई भी बात नहीं है, पैनिक होने की कोई भी बात नहीं है। सारे प्रिकॉशंस ये लिए गए हैं, और इसलिए नागरिकों को मेरा निवेदन है कि जो कोई उनका रूटीन है, उस रूटीन को वो हमेशा की तरह उसको जारी रखें। कोई भी रूटीन चेंज करने की आवश्यकता इसमें नहीं है। पूरे तरीके से सुरक्षा के इंतजाम किए गए हैं, और अभी तक ये पुष्टि या कोलैबोरेशन हो नहीं पाया है।